नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. ॲक्च्युली खास शिंपण्यासाठी म्हणजे पालखी घेण्यासाठी मी गावाला आलो आहे. आणि काल रात्री ॲक्च्युली मी एकटाच निघालेलो घरातून, कारण ॲक्च्युली कसं आहे, आत्ताच आम्ही मुंबईला गेलेलो. त्याच्यानंतर अवनी थोडीशी आजारी पडलेली, त्यामुळं आता परत धावपळ करत तिला आणलं नाही, कारण मी खास पालखीसाठी आलो आहे. परत उद्या सकाळी निघणार आहे लगेच, आणि हनुमान जयंतीला परत यायचं आहे, त्यामुळं धावपळ काही केली नाही. मी एकटाच आलेलो. तर ताई बोलली की आज सकाळी ती पण निघते, तर ताई ही निघालेली आहे आणि संगमेश्वरला पोचले. त्यामुळं पालखी घरी येईपर्यंत ताई घरी येईल, तर पालखी ताईला मिळेल, बरं वाटतं. बऱ्याच वर्षांनी ताई पालखीला येणार आहे, तर तिलाही बरं वाटतं. तर आता कृष्णादा पण गेला आहे संगमेश्वरला ताईला आणण्यासाठी. ताई येईल तोपर्यंत मग पालखी पण येईलच. तर चला, दुपारच्या भर उन्हामध्ये आता शिंपणं सुरू आहे गावामध्ये, आणि देव आपल्या घरी येतं ज्याची आपण वाट बघतो वर्षभर. तर तो क्षण आता येणार आहे थोड्या वेळामध्ये. वाट बघतोय सर्वजण आम्ही. दुपारचे 2 वाजले आणि ताईची एंट्री झाली आहे टायमावर, म्हणजे आली बरोबर, एकदम कट्टोकट टाइमवर आली मी. हां, सगळं आवरावर होईल तोपर्यंत पालखी येईल आता. हो 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 हो, भारी प्रवास. मग चला मंडळी, ताई आलेली आहे आणि पालखी पण आता गोधडीत आले. मी पण आता चाललो आहे पालखीला आणायला आपल्या घरी. एक 2-3 घरं आहेत आणि त्याच्यानंतर मग पालखी घरी घेऊन यायचं आहे. जखमीत आणलं ना रस्त्यान काय फोड आले संध्याकाळी. फूल पण इथे ठेवा. बरोबर ठेवा. हे सगळं ताटाने घे होत. पाच चमचा काढून घे.
ठेव खाली खाली ठेव पालखी खाली. हा अजून आहे वाटे शाल घे झोपी आमची सस्ती शाल शाल घ्या शाल लावा तोपर्यंत. मानकरी चला नाही तू कधी आला नाही. मी आता आलं एवढं. नशीब म्हणून पालखी भेटली. उशीर केला म्हणून तेवढा. हो. हा मी येणार म्हणून उशीर झाला. एकटे झाले हो एकटी झाली. पालखीला झाली मी. आता पोरींच्या परीक्षा झाल्यात का तेच म्हणतो. काय लिहू कोकणकर कोकणकर कोकमकर. अरे यातलं पैसे काय धूप टाकलाय खूप आहे यात. आहे का टाकलाय तो ते भेटतो नाही आमच्या आतीत पण आहे. नाही मी तुम्ही खिशातला ही एक प्रसाद इकडे आहे. किरट समय आणली सगळ्यांचे काढणार. बाय ग तसा अविनाश गडसी ग बाय म्हणजे त्याच्या हाता पाया सर्व गोष्टीत मुला माणसात राखांदर संभाळ ग बाय. तशी बाई सणाबाजी कामात ठेवलेला मान्य करून घे बाय म्हणजे सुखाची संभाळ ग बाय म्हणजे. बाय ग तसा तो तिकडं आपल्या मुंबईला तुझं नाव सांगून नोकरी धंदा करतो. आपला नारळ ठेवलेला मान्य करून घे. गाडी घोड्यातनं हजार विघ्नातून बाय म्हणजे सुखाचा संभाळ राखत नाही बाय म्हणजे सांगितले. मुंबईत दोघी पण मुंबईला दोघी बाय ग तसेच त्यांच्या दोन बहिणी मुंबईला दिलेल्या आहेत. दोघींनी दोन हात बिटले नारळ दिलेला मान्य करून घे. त्यांना गाडी घोड्यातनं हजार विघ्नातून बाय म्हणजे सुखाचा संभाळ निराकंदर गे बाय म्हणजे सांग. नात माझी शिकपडली होती ना त्याच्यावर नाही येत. बाई आई वागल्या म्हणा बाजी बाय बाय म्हणजे चणकेच्यावरती बाय म्हणजे अविनाची पोरगी ज्याला शिकवली त्यावेळेला म्हटलं तुम्ही एक नारळाची शेरणी वाटील ही वाटलं ना की मान्य करून घे. काय जरी बात रोग खोट्या नाट्या नसलं तरी बाजूला कुठला आपलं झंझणीत कर ना नवसाला पावत जा ग बाय म्हणजे. हे सासू आहे ना माधुरी घाणेकर सासूबाई दापोली. आणि हा एक त्या मित्राचा माधुरी घाणेकर घाणेकर. बाय ग तसंच आपले माधुरी घाणेकर हिने आपल्या हात बेडचा नारळ दिलेला तो मान्य करून घे. गाडी गोळ्यातनं हजार विघ्नातून बाय म्हणजे सुखाचा संभाळ निराकंदर ग बाय म्हणजे. हे मित्रांनी दिलाय सिद्धार्थ सालुंके अलिबाग. बाय ग तसं आपला सिद्धार्थ सालुंके याने आपला हात बेडचा नारळ दिलेला तो मान्य करून घे. तिला त्यांना गाडी घोड्यातनं हजार विघ्नातून बाय म्हणजे सुखाचा संभाळ निराकंदर ग बाय म्हणजे. काय हा एक ठेवा भाऊजीनं आता रिक्षा नवीन चालू केली ना तर आपलं ते चालू राहू दे चांगल्या प्रकारे. मोठे भाऊजी त्याचं नाव सांग. दीपक दीपक चाफेकर चापेकर चाफेकर
बाय ग तसं आपलं दीपक चापेकर यांनी आपली नवीन रिक्षा घेतला नाही, ते आता सध्या चालू केला नाही, तर तुला एक नारळाची शेरणी वाटली नाही, ती मान्य करून घे आणि ती बाय माझी त्यांची आपली रिक्षा आपली पद्धतीने चालू दे, त्याची पुढे सुखाची संभाल ग बाय माझी आईची. बाहेर आहेत. कापूतला आपता येतं त्यांना द्यायचा द्यायचा मांडवत नको अरे बाहेर देतो हो काय आता आपल्या घरी आहेत केले. काही पाय पडून घे. पान दे. अशा रीतीने हे मंडळी देव आपल्या घरी आले. ताई पण वेळेत घरी आली आणि वर्षभर ज्याची आपण वाट बघत होतो तो आजचा दिवस होता. छान वाटतं जेव्हा पालखी घरी येते ना, एक वेगळाच आनंद असतो, शब्दात सांगू शकत नाही. चला मंडळी, यावर्षीचा जो काय शिमगोत्सव होता तो आता याची सांगता व्हायला चालले. म्हणजे आता घरी देव आले, आता वरती आमच्या अजून एक 10-12 घरं आहेत, त्याच्यानंतर पालखी सानेवरती जाईल आणि आजच संध्याकाळी आहे ना पालखी जाणार आहे परत देवळामध्ये. परत देव आपल्या घरी जाणार आणि पुढच्या वर्षी परत आपल्या भेटीला येणार. तर असा सर्व हा गावाकडचा कोकण शिमगोत्सव. आपण गावी होळीसाठी आलो, माड आणला, होळी पेटवली, त्याच्यानंतर काही कारणास्तव पालखी यायला उशीर झाला, पण आता पालखी पण घरी आली आहे आणि खूप छान प्रकारे गावाकडचा शिमगा आहे आणि हे शिंपणं आहे ते पार पडलं आहे. तर चला मंडळी, आता परत इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.